नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुन्हा एकदा जोरदार वादळी वारी, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे केरळ किनारपट्टीलगत तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि याची तीव्रता वाढल्यानंतर हे चक्रीवादळामध्ये देखील रूपांतर होऊ शकते. आणि मित्रांनो, हे चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यानंतर याचा वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे. चक्रीवादळाच्या कडेला जर बघितलं तर 60 ते 70 किलोमीटर तासी वेगाने वारे वाहतील. तसेच केंद्रबिंदू स्थानी जर बघितलं याचा वाऱ्याचा वेग तर जवळपास 100 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला 15, 16 आणि 17 मे रोजी पाऊस बघायला मिळू शकतो या चक्रीवादळामुळे. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तर सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा वेग जास्त राहील आणि या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. तसेच राजापूर, रत्नागिरी, साखरप्पा हा जो काही सर्व परिसर आहे, रत्नागिरी, नेरवा, तसेच मुलगुण, संगमेश्वर, देवरुख, बेलकर, साखरपा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. वादळी वारे जास्त राहतील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, गुहागर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळू शकतोय. खेड, दापोली, प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. रोहा, लवासा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमत या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये या ठिकाणी पुण्यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहील आणि भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे, दायरी, लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, पुनावली, सुसगाव, सासवड, लोणंद, फलटण या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. साताराच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे वाहतील आणि पावसाची शक्यता देखील आहे. तर मित्रांनो, कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता आहे. कोकरूड, मलकापूर, परोळा, संगरूळ, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुंड, कापसी, गारगोटी, बिद्री हा जो सर्व काही परिसर आहे, राधानगरी, गगनबावडा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, सांगलीकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे. सांगलीमध्ये बघितलं सांगली, मालगाव, शिरोळ, मकसुली हा जो काही सर्व परिसर आहे, देसिंग, कुची, नागज, तासगाव, विटा, मायनी, नागज या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता सांगलीमध्ये देखील बघायला मिळू शकते. सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अकलूज, पिलीऊस, पंढरपूर, माहोळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता आहे. धाराशिवच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. खामगाव, बेलीम, धाराशिव, पेठ, येडशी हा जो काही परिसर आहे, तुळजापूर या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता जास्त आहे. लातूरच्या दक्षिणेला देखील पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर, घाटेगाव, बाडाव, साकणे, तोट, निलंगा, शोळंतपाल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भागबदलत पाऊस बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. अहिल्यादेवीनगरकडे देखील बऱ्याच भागामध्ये बीड, अहिल्यादेवीनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील, भागबदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिककडे पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. तर मित्रांनो, पावसाचा जोर मात्र 18, 19 आणि 20 तारखेला जास्त वाढत आहे. चक्रीवादळ जास्त तीव्र झाल्यानंतर पावसाचा जोर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वाढत आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत 17, 18, 19, 20 या तारखेला राज्याच्या कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय, तर चक्रीवादळाची परिस्थिती काय होत आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून आपल्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.